एका शेतकऱ्यावर 4 बिबट्यांनी हल्ला केला, पण त्यानंतर या शेतकऱ्याने केलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशातून कौतुक होत आहे। या शेतकऱ्याला मिळाला शौर्य पुरस्कार, जेव्हा 4 बिबट्यांना या एका शेतकऱ्याने गार केलं। जेव्हा एका शेतकऱ्यावर चहूबाजूने 4 बिबट्यांनी हल्ला केला होता, पण तो घाबरला नाही, त्याने असा बुद्धीचा वापर केला, असं धाडस दाखवलं की ज्यामुळे त्याला शौर्य पुरस्कार मिळाला आहे। शेतकरी जेव्हा दुपारी जेवण करून त्याच्या शेतात आला होता, तेव्हा त्याला काही अंतरावर शेतात दबा धरून बसलेले 4 बिबटे दिसले। आसपास कोणीच नव्हतं। तो क्षण त्या शेतकऱ्यासाठी जीवन मरणाचा होता, कारण त्या 4ही बिबट्यांनी त्याच्याकडे रोखून बघितलं होतं। आता कोणत्याही क्षणी ते 4 मिळून त्याच्यावर हल्ला करणारच होते, पण त्या शेतकऱ्याने बुद्धी चातुर्याने आपला जीव वाचवला आणि त्यामुळे त्याला शौर्य पुरस्कार मिळाला। वन विभागाने कौतुक केले। मग काय डोकं चालवलं या शेतकऱ्याने। एक शेतकरी ज्याची चर्चा संपूर्ण देशभरात होते, त्याचं नाव अभिमानानं घेतलं जाते। मग काय आयडिया वापरली या शेतकऱ्याने। एका बिबट्याने हल्ला केला तरी अक्षरशः लोकांची गाळण उडते, पण 4 बिबट्यापासून हा शेतकरी कसा वाचला, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। आज आपण अशा एका शेतकऱ्याची शौर्य गाथा ऐकणार आहोत की ज्याच्या समोर अचानक 4 बिबट्यांचं मोठं संकट उभं राहिलं, पण तो घाबरला नाही, त्याने बुद्धीचा वापर केला। शेतकरी अडाणी होता, पण त्याने असं काय डोकं चालवलं की संपूर्ण देशात त्याची चर्चा सुरू झाली। एक साधा शेतकरी दुपारचं जेवण आटपून शेतात कामासाठी आला होता। दुपारचे साधारण 3 वाजले असते। त्याने त्याच्या कपाशीच्या शेतात थोडं काम करायचं राहिलं होतं, पण त्याच्या शेतात जेव्हा त्याने प्रवेश केला तेव्हा त्याने जे पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली। तिथे 1 नाही 2 नाही तर 4 धिप्पाड बिबटे बसले होते। 4 बिबटे कुणीही पाहून पळाला असता, पण शेतकरी पळाला नाही। त्याने त्यांचा असा प्रतिकार केला की ज्यामुळे संपूर्ण देशात याची चर्चा होणार होती। एका क्षणात शेतकऱ्याला वाटलं, त्याला थोडीशी भीती वाटली होती। त्याला वाटलं आता आपलं काही खरं नाही। आसपास कुणी नव्हतं। त्याने आसपास नजर टाकली, पण दूरपर्यंत कोणीच दिसेना। त्याने त्या बिबट्यांना पाहिलं होतं आणि त्या 4ही बिबट्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या। बिबट्यांचं त्याच्याकडे लक्ष गेलं होतं। आता बिबटे देखील सावध झाले होते। आता कोणत्याही क्षणी ते त्याच्यावर हल्ला करणार होते। आता त्याला माहिती होतं की या 4 शिकारी प्राण्यांपासून आपल्याला जर वाचायचं असेल तर काहीतरी डोकं चालवावं लागेल। त्याला माहिती होतं की जंगली प्राणी आगीला घाबरतात, पण आग लावण्यासाठी त्याच्याजवळ काहीच नव्हतं। बाजूला एक काठी पडलेली होती, पण 4 बिबट्यांपुढे त्या काठीचा काहीच उपयोग झाला नव्हता। आसपास दगड देखील पडले होते, पण दगड मारून पळून जायला ती काही कुत्री नव्हती। त्याने या बिबट्यांनी त्यांच्याकडे चाल करायला सुरुवात केली होती। बिबटे हळूहळू त्याच्याकडे जात होते। त्याने पळून जाण्याचा विचार केला, पण त्याचं घर तब्बल 2 किलोमीटर अंतरावर होतं। 4ही दिशांना पळण्याची वाट त्या बिबट्यांनी रोखली होती। आता बिबटे त्याला घेराव घालायला सुरुवात करत होते। जवळपास 1 किलोमीटर अंतरावर एक आजीची झोपडी दिसत होती, पण तिथपर्यंत जाण्यासाठी त्या बिबट्यांनी त्याला फाडून खाल्लं असतं। त्याचं डोकं त्या दिवशी इतक्या वेगानं चाललं की त्याआधी ते इतक्या वेगानं कधी चाललं नव्हतं। बिबटे हळूहळू त्याला घेरून जवळ येत होते। तो मागं सरकत होता। आता ते त्याच्यावर झेप टाकणारच, तेव्हा त्याला एक अशी गोष्ट दिसली की त्यामुळे त्याचा जीव वाचला। त्याचं शेत फॉरेस्ट एरियाच्या आसपास होतं, म्हणजे तिथे जंगल होतं। तिथे सरकारने झाडे लावा झाडे जगवा अशी मोहिमेअंतर्गत एका रोपांवर संरक्षक जाळ्या टाकल्या होत्या। त्याने एक जाळी पाहिली। त्याच्या डोक्यात एक कल्पना आली, ही जाळी जर आपल्याला वाचू शकते असं त्याला वाटलं। झाडाला शेळ्या खाऊ नये म्हणून एक विशेष प्रकारच्या जाळ्या लावलेल्या होत्या। ती जाळी अंगाभोवती गुंडाळून घेतली तर आपलं जीव वाचू शकतो असं त्याला वाटलं होतं। आणि त्याला लक्षात होतं की त्याचा कुत्राही त्या ठिकाणी त्याच्या मागून येणार होता, कारण की ज्यावेळेस तो घरून निघाला होता त्यावेळेस त्याचा कुत्रा मोती तो देखील त्याच्या पाठीमागे लागला होता, पण मोती अजून आला नव्हता। त्यामुळे आता त्याचा जीव त्याला स्वतःलाच वाचवावा लागणार होता। त्याच्या डोक्यात एक कल्पना आली। बिबट्याने झेप टाकण्याआधीच त्याला ती जाळी घेणं गरजेचं होतं। आता तो शेतकरी त्या जाळीकडे पळायला लागला। हे पाहून 4 बिबट्यांपैकी एका बिबट्याने त्याच्या अंगावर झेप मारली, पण त्याने प्रसंगावधान राखून स्वतः बाजूला उडी मारली, स्वतःला बाजूला झुकून दिलं। ती जाळी त्याच्यापासून 100 मीटर लांब अंतरावर होती। आता 4ही बिबटे वेगानं त्याच्या मागे पळू लागले होते। त्याने डरकाळ्या फोडल्या। आता शेतकऱ्यांच्या मनात भीती दाटून आली। त्याने आपला जीव वाचवण्यासाठी गळ्याभोवती घट्ट रुमाल गुंडाळला होता। जाळीच्या दिशेने धावू लागला। त्याच्या आणि बिबट्यामध्ये फक्त काही फुटाचं अंतर होतं। एका बिबट्याचा पंजा त्याच्या पाठीला लागला होता, पण शेतकऱ्याने डोकं चालवलं। त्याने जवळपास 10 मीटर अंतरावरून त्या जाळीच्या दिशेने उडी फेकली। शेतकऱ्याने जोरदार उडी मारली। तो त्या जाळीवर जाऊन पडला। त्याच्या तोंडाला हाताला खरचटलं, पण त्याने क्षणाचाही विचार न करता ती जाळी उचलून अंगावर घेतली। आता पूर्णतः तो जाळीच्या आत होता। 4ही बिबट्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता। त्याचे पंजे जाळीला लागत होते। आता ती त्याला थेट इजा करू शकत नव्हती, पण तरी तो पूर्ण सुरक्षित नव्हता। ती जाळी छोटी होती। त्याने डोक्यावरून खाली जरी गुडघ्यापर्यंत येत होती। त्याचे पाय छातीचा काही भाग जाळीमध्ये मोकळा राहत होता।
त्याने ती जाळी अंगाभोवती गुंडाळली होती, पण लक्षात आलं त्याचे पाय मोकळे राहत होते. बिबट्यांना लक्षात येत नव्हतं. बिबटे चारही बाजूने त्याच्यावर पंजे मारत होते आणि त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्या लक्षात आले आपले पाय मोकळे आहेत. शेतकऱ्याच्या लक्षात आलं की आपण जर असेच उभे राहिलो तर हे बिबटे आपल्या पायाला चावा घेतील आणि आपला जीव घेतील. त्यामुळे तो जाळीच्या आत गुडघ्यावर बसला आणि त्याचं संपूर्ण शरीर अशा पद्धतीनं जाळीच्या आत घेतलं होतं. जाळीची उंची कमी होती, त्यामुळे तो गुडघ्यावर बसल्यामुळे जाळीची उंची आणि त्याची गुडघ्यावर बसल्यानंतरची जी हाईट होती ती मॅच झाली. बिबटे त्याला बाहेरून पंजा मारत होते. चहो बाजूने बिबट्यांनी त्याला घेराव घातला होता, ढकलून पाडण्याचा प्रयत्न करत होता. बरीच वेळ झुंज सुरू होती. थोड्या वेळानं बिबटे शांत झाले, पण ते तिथे घुटमळत होते. आता नुसतं जाळीत बसून चालणार नव्हतं. शेतकऱ्याला पुढचं डोकं चालवणं गरजेचं होतं. त्याने धीर धरून जाळीसकट उभा राहण्याचा प्रयत्न केला. हळूहळू झोपडीच्या दिशेने चालू लागला. तो 5-6 फूट पुढे गेला तसे चारही बिबटे पुन्हा आक्रमक झाले. त्याच्यावर धावले. शेतकऱ्याला कळलं आपण जर चाललो तर हे हल्ला करतील, म्हणून तो पूर्ण बसला. अर्धा तास तो तिथंच बसून राहिला. त्याच्या समोर ती झोपडी दिसत होती, पण बिबटे त्याला 10 फुटाच्या पुढे जाऊ देत नव्हते. तो थोडा पुढे गेला की ते वेगाने येऊन पंजा मारायचे. त्याला भीती वाटत होती की हा पंजा जर जोरात लागला तर जाळीच्या आतून आपल्याला नखं लागतील. आणि बिबट्याला कळलं की जाळीच्या मदतीनं हा पळ काढतोय, म्हणून ते अधिक जोरानं त्यांनी हल्ला चढवला होता. शेतकऱ्याला वाटलं आपला शेवट होणार होता. त्याला लांबून त्या आजीला हक्का मारल्या, पण पावसामुळे आवाज पोचत नव्हता. ती जाळी आता जागोजागी फाटायला लागली होती. बिबट्याने जर ती पूर्ण फाडली असती तर शेतकऱ्याचा जीव वाचला नसता. तेव्हाच एक चमत्कार घडला. शेजारच्या शेतामध्ये एक शेजारी एक बाजरीचं शेत होतं. त्याच्यातून एक पक्ष्याचा मोठा थेवा आवाज करत उडाला आणि त्या बिबट्यांचं लक्ष विचलित झालं. शेतकऱ्याला लगेच कळलं की ही संधी आहे. त्याने काय केलं, गुपचूप वाकून एक मोठा दगड उचलला आणि बाजरीच्या शेतात तो दगड फेकला. तो दगड पडताच पक्ष्यांचा एक मोठा थवा जोरदार आवाज काढून जमिनीच्या कमी उंचीवर उडाला. भुकेलेले बिबटे त्या पक्षाच्या दिशेनं धावले. शेतकऱ्याला आता बळायची संधी मिळाली होती. त्याला माहिती होतं की बिबटे काही सेकंदात परत येतील. त्याने एक मोठा निर्णय घेतला. ती फाटलेली जाळी शरीरापासून बाजूला फेकली आणि तो इतक्या वेगानं पळाला की थेट झोपडीत जाऊन शिरला. बिबट्याने त्याचा पाठलाग केला, पण तोपर्यंत शेतकऱ्याने झोपडीचा दरवाजा बंद केला होता. आजी झोपीतून जागी झाली होती. घाबरलेल्या शेतकऱ्याने तिला पाहिलं होतं. त्याला सुरक्षित जागा मिळाली, पण धोका टळला नव्हता. चारही बिबटे झोपडीच्या बाहेर बसून जोराजोरात गुरगुरत होते. शेतकऱ्याला घरी जायचं होतं, पण ते ठाण बांधून बसले होते. तेव्हा त्याने पुन्हा डोकं चालवून आजीच्या चुलीतलं जळणारं लाकूड घेतलं. त्याला कापूर गुंडाळलं आणि एक मशाल तयार केली. झोपडीचा दरवाजा उघडला आणि मशाल बाहेर फेकली. मशालचा भडका पाहून बिबटे मग थोडे मागे सरकले, पण ते तिथून गेले नाहीत. आता शेतकऱ्यांची हिंमत संपली होती. त्याला वाटलं होतं रात्रभर इथेच बसणार, म्हणून संकटकाळी म्हणतात ना, देव कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येतो. आणि त्याच वेळी एक अनपेक्षित गोष्ट घडली. शेतकऱ्याचा पाळीव कुत्रा मोती थेट त्याच्या झोपडीपर्यंत आला. मालकाचा जीव धोक्यात आहे त्या मुक्या प्राण्याला कळलं. त्याने दाराबाहेर बसणाऱ्या चारही बिबट्यांना पाहिलं. क्षणाचा विचार न करता आपल्या मालकाला वाचवण्यासाठी त्याने थेट 4 बिबट्याच्या झुंडीवर झेप घेतली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बिबटे गोंधळले. त्यांचं लक्ष शेतकऱ्यावरून विचलित झालं. ते त्या कुत्र्याकडे गेले. एक कुत्रा आणि 4 बिबटे जीवघेणी लढाई सुरू झाली. ही संधी साधून शेतकऱ्याने झोपडीचा दरवाजा उघडला आणि जळजळकं लाकूड घेऊन त्या भांडणामध्ये फेकलं. घराच्या दिशेनं जीव मुठीत घेऊन दुम टुकली. त्या शरीर कुत्र्यानं आपल्या प्राणाची बाजी लावली, पण मालकाचे प्राण वाचवले. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? कोणत्याही मोठ्या संकटात घाबरून न जाता शांत डोक्याने विचार केला तर मार्ग नक्कीच सापडतो. शेतकऱ्याने बुद्धीचा वापर केला, पण शेवटी एका मुक्या प्राण्याच्या स्वामीनिष्ठेने आणि बलिदानाने त्याचा जीव वाचला. माणसाप्रमाणे प्राणीही प्रेम आणि कर्तव्य जाणतात, हेच या गोष्टीतून सिद्ध झालं. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.